भाई, आरवच्या त्या रडवेल्या आवाजाने इथे गार्डन मध्ये उभे अग्निय आणि विष्णू मागे वळले. तर मागे आरवचं ते वाकडं झालेलं थोबाड बघूनच त्या दोघांनीही हताच उसासा सोडत नकारार्थी मान हलवली. जणू ह्या मुलाने एक त्यांना वीट आणलेला. बाय गॉड अग्नी, माझ्या हातात असतं तर मी स्वतःच आरवला नेऊन लुणाच्या पुढ्यात टाकलं असतं. या कार्ट्याचं लग्न झाल्यापासून आपल्याला काय सुखाची झोप नाही बाबा. बोललो होतो मी ह्याला लग्न नको करू. ह्याच्या समोर तर आपल्या दोघांचं उदाहरणही होतं, पण नाही. तेव्हा तर ह्याला चढती जवानी मेरी चाल मस्तानी हेच गाणं सुचत होतं ना. मग आता भोगा कर्माची फळं. पुन्हा रात्री बेरात्री उठावं लागल्याने विष्णूची चांगली चिडचिड सुरू झालेली. त्या लेकराला हे दोघं भाऊ काय सुखाने झोपू म्हणून द्यायचे नाहीत. तरी आता सर्व थंड झाल्याने अग्नीचे रात्रीचे दौरे कमी झालेले, पण आरवचे सुरू झालेले त्याचं काय. तुझं प्रवचन झाडून झालं असेल तर ह्याचं रडगाणं ऐकायचं का. अग्नीने वैतागतच विष्णूवरची नजर नुकत्याच त्यांच्या समोर आलेल्या आरववर टाकली. आपण ह्याचं लग्न का लावून दिलं हाच त्यालाही दिवस रात्र प्रश्न पडायचा. भाई, ते आरवला तर ह्या टॉपिकवर आपल्या भावांशी कसं बोलायचं तेच समजेना. पण त्याचा घशातून बाहेर न येणारा आवाज बघून विष्णुदेव पुन्हा चिडणार नाही असं होणार होतं का. हे बघ आरव, आता जर तू पटापट भुंकला नाहीस तर मला अग्नीची शपथ मी तुझी पॅन्ट काढून तुला इथेच बदडायला सुरू करेन. विष्णू असा काय त्याच्यावर खेकासला की आरव तर घाबरून मागेच झाला. पण इथे अग्नेयच्या भुवया आकसल्या ना. साल्या, माझ्या का मरणावर उठला आहेस. तुला स्वतःची शपथ नाही घेता येत का. हा मुलगा त्याची खोटी शपथ घेऊन त्यालाच खपवायचा यावर अग्नीला तर पुरता विश्वासच होता. अग्नी, आता इथे हा मुद्दा आहे का. आणि शपथ माझी घेतली काय मी तुझी घेतली काय, माझ्यासाठी दोन्ही एकच आहे. पण जर हा बोलला नाही तर या मुलाचं पिटणंही फिक्सच आहे समजायचं. विष्णूने अग्नेयला बडबडत त्याची चिडकी नजर परत आरववर आणली, जो आत्ता टेन्शनने नख कुरतडत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून अग्नेयची नजर काहीशी गंभीर झाली. आरव, स्पीक. आता त्याचेही पेशन्स संपत आलेले. भाई, यार कसं सांगू मी. आरवची अस्वस्थता या दोघांना सांगायच्या विचाराने तर जास्तच वाढली होती. तोंडाने सामान्य माणसं जे सांगायचं ते तोंडानेच सांगतात. त्यामुळे तूही त्याच अवयवाचा उपयोग कर आणि बोल रे बाबा. विष्णूने आता त्याचं कड मागे करत दात चावतच आरवकडे बघितलं. बिग बी, सांगतो यार, तू असा डोक्यावर नाचायला लागला तर कसं सांगू मी. ते नित्याला आई व्हायचं आहे. आरवने विष्णूची किरकिर बघून चिडत एक दात सांगून टाकलं. अरे मग तिला आई व्हायचं तर होऊ दे की. विष्णू त्याचा ऐकून झटक्यात काही बोलायला जाणार की पुढच्या सेकंदाला त्याला आरव काय बोलला ह्याची जाणीव होऊन त्याचे डोळे मोठे झाले. आता हे कार्ट हे असले टॉपिक त्यांच्याकडे डिस्कस करायला आलेलं बघून त्याला तर हसावं की रडावं तेच समजेना. त्याने गोंधळून अग्नेयकडे पाहायला त्याचेही काहीसे भितरलेले एक्सप्रेशन बघून त्याला हसूच आलं. आरव, तुला ह्यावर आमच्याकडून टिपण्या हवेत का. विष्णूने काहीसं कचरतच त्याच्याकडे एक नजर बघून नजर चोरली. आत्ता आपल्या भावाला बाप होण्यासाठी कसल्या टीप देणार होते ना ते.
पण त्याच्या या प्रश्नावर मात्र आरवने उसासा सोडत तो जाऊन तिकडच्या बेंचवर बसला. तसं या दोघांनीही गंभीरतेने एकमेकांकडे पाहून त्याच्या बाजूला बसून घेतलं. त्यांचा मस्तीखोर आरव एकाकी इतका शांत झालेला त्यांना कसा बघवणार होता ना. आरव, नित्याला आई व्हायचं आहे तर तुझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? विष्णूने धडधडत्या हृदयाने आरवकडे पाहिलं. आपल्या भावात कोणता डिफेक्ट आहे वाटून त्याला तर रडूच यायचं बाकी राहिलेलं. पण त्याचे ते उच्च विचार ऐकून इथे आरव सोबत अग्नेयनेही त्याच्याकडे असं काय पाहिलं की बिचारा विष्णू गप्पच झाला. आरव, नक्की प्रॉब्लेम काय आहे? अग्नेयची नजर आता शांतपणे समोरच्या त्या गुलाबाच्या झुडपावर जाऊन विसावली. तशी त्याच्या ओठांवर नकळत एक हलकी स्माईल आली. त्याच्या जाणाने आधीची सगळी झाडी काढायला लावून तिथे फुलांची कलरफुल झाडं लावून घेतलेली. भाई, खूप घाई नाही होत आहे का? आरवचं मन सारखं सारखं त्याला एकच प्रश्न विचारत होतं आणि ह्याचं उत्तर त्याचा भाईच त्याला योग्य देऊ शकतो हेही तो जाणून होता. होतीये ना, खूप घाई तर होत आहे. अग्नेयने मनात काहीही आडेवेडे न घेता जे त्याला वाटलं ते सरळपणे त्याच्या समोर ठेवलं. कारण त्यालाही वाटत होतं की ही गोष्ट काहीशी लवकरच होत आहे म्हणून. हो आरू, पण तू या गोष्टीला घेऊन इतका स्ट्रेस का आहेस? विष्णूला तर ही गोष्ट क्षुल्लक वाटली. कारण नित्याने आई होण्यासाठी मन बनवलं आहे आणि मला इतक्यात या सर्व गोष्टींची घाई नाही करायची. सध्या माझा फोकस फक्त आपल्या कंपनीला ग्रो करण्यात आहे. भाई, आणि तुझ्याकडून मला बिझनेसचे सर्व डावपेच शिकायचे आहे. त्यात मध्येच हे बेबीचं नित्याच्या डोक्यात येण्याने माझ्या डोक्याचा तर पुरता भुगा झालाय. आरवने अगदी वैतागतच त्याचं डोकं पकडत तो खाली गुडघ्यावर वाकला. पण त्याची कामाप्रती असणारी तडफड बघून त्या दोघांनाही चांगलं वाटलं. स्वतःला घडवायला त्याची स्वतःची झटापट चालली होती. आरव, तू एकदा नित्याशी ह्या विषयावर बोलून घे ना. आरवच्या मनाची कोंडी समजून अग्नेयने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला स्वतःकडे केलं. बाळासाठी प्लॅन करणं एका बाईसाठी बोलायला सोपं असलं तरी तो माणूस मात्र उद्याच्या गोष्टीचा सर्व बाजूने विचार करत असल्याने त्याला त्याची समज जास्त असते. भाई, ट्राय केलं यार मी, पण तुला काय वाटतं, ती माझं ऐकून तरी घेईल का? आत्ताशी तर लग्न झालं आहे आमचं, त्यात लगेच बेबीचं प्लॅन तर मलाही पटत नाही आहे. आणि खरं सांगायचं झालं तर माझी स्वतःचीच या गोष्टीसाठी तयारी नाही भाई. आधी मला एक बेस्ट अग्निहोत्री म्हणून स्वतःला प्रूफ करायचा आहे, मग मी बाप होण्याचा विचार करू शकतो. आरवचे विचार ऐकून अग्नेय सोबत विष्णूलाही त्याचं कौतुकच वाटलं. नेहमी मजा मस्ती करणारा आरव त्याच्या भविष्याला घेऊन एवढा सिरियस आहे ही तर त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. मग आता तुझी काय इच्छा आहे? आम्ही जाऊन तिच्याशी बोलावं की आपण रात्रभर ह्या विषयावर इथे डिस्कस करत बसायचं आहे? आरव, हा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. हा तुम्हाला दोघांना बसून समजुतीने सोडवावा लागणार. जर ह्यात आम्ही उडी मारली तर कदाचित नित्या अवघडून जाईल. विष्णूने काहीसा गंभीर विचार करतच आरवला उत्तर दिलं. एरवी हा माणूस कितीही मजा मस्ती करणारा असला तरी गंभीर झाल्यावर या माणसाचं डोकं मात्र
कमालीचं चालायचं. येस आरव, विष्णू बरोबर बोलतोय. तुला स्वतःला या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधावं लागणार. अँड आय नो तू हे करू शकतोस. तुला नित्याच्या भावनांना जपून हे सर्व हाताळावं लागणार आहे. तुला तिला पटवून द्यावं लागेल की त्या गोष्टीचा हा योग्य टाइम नाही आहे. अग्नीने त्याचं धीर गंभीर मत देताच आरवही विचारात पडला. पण भाई, तुला वाटतं तुझी हट्टी बहीण माझं मनानं समजून घेईल? आरवला नित्याची मनमानी माहीत असल्याने त्याला तर ती त्याचं ऐकेल तरी का हाच प्रश्न पडलेला. मग तिचं समजून घेणं तर खूप लांबची गोष्ट. आरू, विसरू नको तू अग्निहोत्री आहेस आणि अग्निहोत्रींना स्वतःची गोष्ट समोरच्याला पटवून देणं बरोबर जमतं. अग्नेय त्याच्या पाठीवर थोपटत गालात हसतच उभा राहिला. तसं आरवच्या ओठांवरही हसू पसरलं. दुसऱ्या दिवशी पहाटेचे 7 वाजत आलेले तरी नित्या मॅडमची झोप उघडली नव्हती. ते बघून आरवने कपाळ गोळा करत तिच्याकडे बघितलं. इथे लग्नानंतर ही एक दिवसही एक्सरसाइजला उठली नाही. योगा तर या बयेने बंदच केलंय. तिथे हिला आई व्हायचंय. हे असं 7-8 वाजेपर्यंत झोपा काढून ही उद्या मुलांना सांभाळणार आहे का? अगं बाई, जाऊन वहिनी आणि हणीला बघ, ज्या आवरून किचनमध्ये पोहोचल्याही असतील. आरवने त्याच्या कपाळावर बोटं घासत एक नजर त्याच्या नित्यावर टाकली, जी वेडेवाकडे पोझिशन घेऊन झोपली होती. ते बघून तो ताडक पुढे आला. नीतू, स्वीटहार्ट, गेट अप बाबा, चल उठ लवकर, नाहीतर तुलाच ऑफिसला जायला उशीर होईल. आरवने येऊन नित्याच्या गालावर टॅप करत तिला प्रेमाने आवाज दिला. उगाच कोण या झोपलेल्या जमदग्नीला पेटवेल ना, म्हणून त्याने सुरुवात तर प्रेमानेच केली. त्याच्या आवाजावर नित्याने किलकिले करत डोळे उघडले आणि समोर आरवला पाहून तिच्या ओठांवरही आपोआप स्माईल आली. गुड मॉर्निंग भुरट्या. कालचा प्रसंग तिच्या डोक्यातून तुर्तास गेल्यामुळे तिने हसतच त्याच्याकडे बघून दोन्ही हात पसरवले. तसं आरवच्या ओठांवरचं हसूही आणखीनच गडद झालं. त्याची चिमणी स्वतःच इवलूशी होती आणि तिला आई व्हायचं होतं. गुड मॉर्निंग माय स्वीट कॅन्डी. त्याने वाकून तिला मिठीत घेत व्यवस्थित उठवून तिच्या गालावर ओठ टेकवले. तशा मॅडम कमालीच्या खुश झाल्या. आजही तुला उठायला लेट झालाय. आरवने तिचे पुढे आलेले केस कानामागे करत तिच्या त्या टवटवीत चेहऱ्यावर फुंकर मारली. तसं तिने डोळे चोळतच हळूच त्याच्याकडे पाहिलं. ते रात्री मी रडत नित्या त्याच्या मिठीत शिरत बोलायला जाणार की पुढच्या क्षणी तिला रात्रीचं सगळं आठवताच तिने त्याला ढकलूनच दिलं. व्हॉट? पण तिच्या या इन्स्टंट रिॲक्शनवर आरवच्या थोबड्यावर आट्यांचं जाळं पसरलं ना. व्हॉट काय व्हॉट? तू रात्रीचं सगळं विसरला का? तू बेबीसाठी नाही बोलला होतास. मग आता तुझं मन बदललं आणि तू तयार झालास का? त्याने तिला इतक्या हॅपीली उठवलेलं बघून नित्याच्या मनात पुन्हा आशेची किरण डोकावली. नो वे नित्या, मी कालच तुला माझा निर्णय सांगितला ना. मला 1 वर्ष तरी बाळ नको आहे. त्यानंतर आपण ह्या विषयावर नक्कीच विचार करू. तिला उगाच कोणत्याच खोट्या आशेवर न ठेवता आरवने खरं तेच उत्तर देताच नित्याच्या डोळ्यात पुन्हा राग डोकावला. आरू, तू आता माझ्यावर प्रेमच करत नाहीस ना, म्हणून तुला आपलं बेबी नको आहे. नित्याचं डोकं आता भलतीकडे पळत सुटलेलं बघून
आरवचं कपाळ जास्तच आकसलं. ती एवढ्याशा गोष्टीवरून त्याच्या प्रेमाला जज करतीये हे त्याला कसं सहन होणार होतं ना. नित्या, तुला कळतंय का तू काय बोलतीये ते? माझ्या प्रेमाचा आणि बेबीचा काय संबंध? जसे तुझे स्वतंत्र विचार आहेत तसे माझेही आहेतच ना. जर मी तुझ्या विचारांची रिस्पेक्ट करतो तसं तूही माझ्या विचारांना चुकीचं नाही समजलं पाहिजेस. तिचं वागणं बघून आरवचा आवाज काहीसा कठोर झाला. आरव, तू तरी कुठे माझ्या विचारांची रिस्पेक्ट करतोय? रिस्पेक्ट करत असता तर माझा निर्णय ऐकला असता ना तू. त्याला चिडलेलं बघून नित्या तरी कसली मागे राहतीये ना. ही कार्टी तर त्याच्या वरचढ होऊन बोंबलणार. अरे, मी कधी म्हटलं मला बेबी नको आहे म्हणून? मी फक्त इतकंच बोलतोय, आपण थोडं थांबून प्लॅन करू. मग तुला माझा ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? तिची अरेरावी बघून आत्ता मात्र आरव देव चिडूनच उठले. तसा त्याचा राग बघून नित्याचे डोळेच भरून आले. मग काय आता? साहेब कसले ओरडतायत ना. त्यांच्या चिमणीवर त्याचा खूपच जीव होता. नीतू, स्वीटहार्ट प्लीज, मॉर्निंगची सुरुवात तू अशी रडून करणार आहेस का? मी म्हटलं ना राजा, आपण 1 इयर नंतर या टॉपिकचा नक्की विचार करू. तोपर्यंत त्यावर मला कोणतंच डिस्कशन नको आहे. तू जाऊन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी खाली जातो. उगाच विषय वाढू नये म्हणून आरव नित्याला सांगून तिथून उठायला जाणार की नित्याने पटकन त्याचा हात पकडला. आरू, प्लीज, आणि तिने डबडबलेल्या डोळ्यांनीच त्याला विनवणी करताच आत्ता मात्र आरवला त्याचा अस्त्र काढण्यापासून पर्याय नव्हता. मग काय वाटतं तुम्हाला? नित्याची घाई योग्य आहे की आरवचं मत बरोबर आहे? हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. शेवटचे 2-3 भाग उरले आहेत. त्यानंतर ही स्टोरी तुमचा निरोप घेईल. पण त्यासोबतच तुमच्या भेटीला नवीन स्टोरी ही येत आहे, जी माझी ह्याच्याहून हटके लव्ह स्टोरी असेल. त्यामुळे त्या स्टोरीच्या प्रतीक्षेत तरी आता फक्त वाचून पडू नका. तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे निदान नवीन स्टोरीला तरी तुम्हाला सुरुवातीपासून कनेक्टेड राहता येईल. आणि हो, आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भरभरून प्रतिसाद देऊन कमेंट्सही द्या. आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी आवर्जून शेअर करा.